नमो नमः. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पावसाळ्यामध्ये अभ्यंग आणि बस्ती या दोन चिकित्सा करायच्या असतात. आता यावेळेला आपण अभ्यंग याविषयी जाणून घेऊ. अभ्यंग याचा अर्थ शरीराला तेल लावणे. पावसाळ्यामध्ये शरीरामध्ये वातदोष अधिक प्रमाणात वाढलेला असतो आणि हा दोषाचे सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे त्वचा हे सांगितले जाते आणि त्यामुळेच ह्या त्वचेतील वातदोष कमी होण्यासाठी अभ्यंग ही चिकित्सा महत्त्वाची मानली जाते. आता अभ्यंग कोणी करायचा, कसा करायचा याविषयी थोडे जाणून घेऊया. अभ्यंग ही चिकित्सा अशी आहे, त्यांनी बरेच वेळेला खूप रिलॅक्सेशन वाटत असते. पण प्रत्येकालाच अभ्यंग जरुरी आहे का? तर त्याचा विचार मात्र केवळ वैद्यच सांगू शकतो. आता अभ्यंग कोणी करावा? तर ज्या व्यक्ती अतिशय कृश आहेत, ज्यांची त्वचा अतिशय रुक्ष आहे, अशा व्यक्तींनी अभ्यंग करावा. तसेच ज्यांना संधिवात आहे, अशा व्यक्तींनाही आम्ही अभ्यंग देतो. कोणी करू नये तर ज्यांच्या शरीरामध्ये स्थौल्य आहे, ज्यांच्यामध्ये कफाचं आधिक्य आहे, ज्यांच्यामध्ये आमवात आहे आणि ज्यांच्यामध्ये प्रमेह आणि कुष्ठ अशासारखे, कुष्ठ म्हणजे त्वचारोग, अशासारखे रोग आहेत, अशा व्यक्तींना आम्ही अभ्यंग टाळा असं सांगतो. आमची आजची ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचे हे अशा प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.